जद्दनबाईच्या संगीत फिल्म कंपनीचा पहिला चित्रपट होता तलाश ए हक। या चित्रपटात 5 वर्षांच्या एका मुलीने बालकलाकार म्हणून पहिल्यांदाच काम केलं होतं। ती लहान मुलगी जद्दनबाईचीच होती। चित्रपटासाठी तिला बेबी राणी हे नाव देण्यात आलं होतं। 12 जुलै 1935च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात तलाश ए हक या चित्रपटातील बेबी राणीच्या भूमिकेबद्दल लिहून आलं होतं की कंपनीची बालकलाकार बेबी राणी हिचा अभिनय हे चित्रपटाचं खास वैशिष्ट्य आहे। तिचा हा पहिलाच चित्रपट, तिचा मंजूळ आवाज आणि बहारदार अभिनय उत्तमच आहे। भारतीय चित्रपट शौकीनांनी हा चित्रपट पाहणे अजिबात चुकवू नये। कालांतराने संगीत फिल्म कंपनी बंद पडली। खरं तर या बेबी राणीला फिल्म स्टार वगैरे बनायचंच नव्हतं। तिला वैद्यकीय शास्त्रात पदवी घेऊन डॉक्टर बनायचं होतं। पण तरीही दिग्दर्शक मेहबूब यांनी तिला एका चित्रपटाची ऑफर दिली। आपलं शिक्षण सोडून द्यायला बेबी तयार नव्हती। शिक्षण सुरू ठेवून चित्रपटात काम करण्याची परवानगी तिने मेहबूबकडे मागितली आणि ती मिळाली देखील। पण वास्तवात मात्र शिक्षण आणि चित्रपटातलं काम याची सांगड तिला जमेना। तिची चिडचिड होऊ लागली। अगदी आदळा आपटीपासून मारहाणीपर्यंत प्रकरण जाऊ लागलं। तिला चित्रपटापेक्षा शिक्षण महत्वाचं वाटत होतं। तिने आपली कैफियत बऱ्याच जणांकडे मांडली, अगदी शाळेच्या प्रिन्सिपलकडे सुद्धा। पण साऱ्यांनीच तिला सिनेमात जाण्याची संधी दवडू नको असाच सल्ला दिला। शेवटी आपल्या मनाविरुद्ध बेबी राणी आपल्या नव्या कामावर रुजू झाली। तिने एका नव्या दुनियेत पाऊल ठेवले होते। मेहबूब यांनी बेबी राणीचे फातिमा रशीद हे मूळ नाव बदलून चित्रपटासाठी एक नवे नाव ठेवले होते आणि ते म्हणजे नर्गिस। मेहबूब यांचा नर्गिस सोबतचा तकदीर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रसिद्धही झाला। कसलेल्या मातबर सहकलाकारांसोबत काम करणारी 13-14 वर्षांची फातिमा रशीद उर्फ नर्गिस रातोरात स्टार झाली। नावाप्रमाणेच तकदीर या चित्रपटामुळे नर्गिसचे नशीब बदलले होते। तकदीर या चित्रपटातील गाण्यांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत आणि त्यासोबतच आजवरच्या व्हिडिओज मध्ये सांगण्यात आलेल्या गाण्यांच्या लिंक्स आणि त्यांच्या डिटेल प्लेलिस्ट तयार केल्या आहेत। ती गाणी जरूर ऐका। यापुढेही त्या प्लेलिस्ट अपडेट होत राहतील। त्या गाण्यांचा आस्वाद जरूर घ्या आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत। धन्यवाद।